आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। जागतिक वारसा दिनानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीला सोनेरी रंगात सजवण्यात आलं। 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो। मुंबईत उद्यापासून 5% पाणी कपात। जलबोगद्यांच्या क्लोरिनीकरणामुळे 20 ते 27 एप्रिल दरम्यान पाणी कपात। कुर्ला, चेंबूर, घाटकोपरसह दक्षिण मुंबईतील अनेक विभागात पाणी कपात लागू होणार। पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। धारावी कोळीवाड्याची बाह्य सीमा निश्चित होईपर्यंत धारावी प्रकल्पाचं काही काम थांबवण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। कोळी ट्रस्टनं काम थांबवण्यासंदर्भात केली होती याचिका। कोस्टल रोडवर मे अखेरपर्यंत 2 नवीन फ्लडगेट्स बसवले जाणार। पाण्याचा निचरा करण्यासाठी आराखडा चुकलेले 2 गेट्स बदलून नवीन गेट्स बसवले जाणार। पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचं पालिकेचं नियोजन। मुंबईच्या उद्यानांमध्ये पर्यावरणपूरक सुविधा वाढवण्याच्या दिशेनं पालिकेचं अभिनव पाऊल। शहरातील काही निवडक उद्यानांमध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बाग बसवले जाणार। या बागांवर मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार। पावसाळ्यात डासांच्या उपद्रवामुळे होणारे डेंग्यू, चिकनगुनिया सारखे आजार रोखण्यासाठी यावर्षीपासून पालिका मूव्ही ट्रॅप उपक्रम राबवणार। यामुळे कीटकांच्या निर्मितीच्या मुळावरच घाव घातला जाणार। पुणे जिल्ह्यात लेक लाडकी अभियानाअंतर्गत एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या 9482 मुलींना मिळाला लाभ। 3 वर्षात सुमारे 4.74 कोटी रुपयांच्या निधीचं वितरण टप्प्याटप्प्यानं आर्थिक मदत दिली जात असल्यानं योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। मुंबईत गॅस टंचाई, मदतीसाठी नागरिकांचे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन। गॅस संपल्यानं नागरिकांची अडचण। औषधांसाठीही पोलिसांना फोनाफोनी। पोलीस नियंत्रण कक्षाची डोकेदुखी वाढली। नागरिकांकडून मदतीसाठी कॉल्स वाढले। मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावी जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी। उन्हाळ्याची सुट्टी मुलांना लागताच चाकरमानी गावाच्या दिशेनं रवाना। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त।